डिअर स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 11वी वर्गाची इंग्रजी विषयाची प्रथम घटक चाचणी म्हणजेच फर्स्ट युनिट टेस्ट या परीक्षेची नमुना प्रश्नपत्रिका व त्याची उत्तरे अभ्यासणार आहोत. एकूण 25 गुणांची ही प्रश्नपत्रिका असते. साधारणपणे 25% अभ्यासक्रमावर आधारित हा पेपर काढला जातो. शिकवलेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षक प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलू शकतात. या नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न हा सीन पॅसेज यावर आधारित आहेत. ऑन टू द समिट वी रीच द टॉप या पाठामधील घेतलेला हा उतारा आहे व त्यावर 12 गुणांसाठी 6 प्रश्न बोर्ड पॅटर्ननुसार विचारलेले आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा पोएट्री सेक्शन म्हणजेच सीन पोयम यावर आधारित आहे. द स्वर या आपल्या दुसऱ्या कवितेमधील घेतलेला काही भाग इथे आहे. यावर आधारित 10 गुणांसाठी एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 3 हा माइंड मॅप यावर आधारित आहे आणि यासाठी 3 गुण आहेत. अशा प्रकारे एकूण 25 गुणांची ही नमुना प्रश्नपत्रिका आहे. आता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका पाहूया. क्वेश्चन नंबर 1, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God that after having failed 6 times, He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. I placed on the summit the offering to God that I had carried with me. This is in accord with my religion. Both my wife and I are Buddhists. I could not kneel because of my clothes and equipment, but I offered a silent prayer in my heart. The offerings were biscuits, candy, and a little blue pencil. My youngest daughter Nima had given me the pencil before I left home. She asked me to put it on the top of the mountain as her offering. It was an ordinary blue pencil, not even a long one, but it was one of her prized possessions. As I put it down, I pointed it out to Hillary. He gave me a big smile, showing that he understood. Then I got out the flags, which I had on piece of string about 4 feet long. I fastened one end to my ice axe, and Hillary took pictures as I held it up. As I had to bring my ice axe down with me, I buried one end of the string in the ice on the top, and the other in snow on the slope down below. When we left, they were lying flat against the summit. I was very thirsty. I took out a water tumbler for drink, but found the water in the metal container had frozen, so I couldn't quench my thirst. I ate some biscuits and offered some to Hillary. I was wearing a red scarf which my great friend Lambert, leader of the 1952 Swiss expedition, had given me last year. It was just a year ago, on May 28th, when we were standing at 28,215 feet, that he gave me the scarf. I wore it all the way up the mountain from Darjeeling. As I stood at the top, I remembered him and felt that he was with me. I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear. I didn't feel tired. I felt exhilarated. It was a very clear sensation. दिलेला हा उतारा आहे. या उतारावर आधारित विचारलेल्या ॲक्टिव्हिटीज पहा. पहिली ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द वेब क्वालिटीज ऑफ तेनजिंग नॉर्गे. हा उतारा वाचून तुम्हाला तेनजिंग नॉर्गे यांचे कोणकोणते गुण लक्षात येतात त्याविषयी ही डायग्राम दिलेली आहे. इथं तुम्ही सांगू शकता करेजियस, ग्रॅटिट्यूड टू गॉड, लव फॉर हिज फॅमिली, अ गुड फ्रेंड, हार्ड वर्किंग. अशा प्रकारचे कोणते 4 पॉईंट्स तुम्ही इथं मेन्शन केले पाहिजेत. यानंतर पहा A2 पुढची ॲक्टिव्हिटी, स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. एडमंड हिलरी वॉज विअरिंग अ रेड स्कार्फ. हे वाक्य पहा, दिस इज फॉल्स. द रायटर डिड नॉट फील फिट ॲट द समिट. हे वाक्यसुद्धा चुकीचे आहे, फॉल्स. द रायटर अँड हिज वाईफ बोथ आर बुद्धिस्ट्स. दिस इज ट्रू. द रायटर एट सम बिस्किट्स अँड ऑफर्ड सम
टू हिलरी. दिस इज ऑल्सो ट्रू. परीक्षेमध्ये पूर्ण वाक्य लिहा आणि वाक्याच्या समोर ट्रू किंवा फॉल्स असा शब्द तुम्ही लिहू शकता. यानंतर A3 गिव रिझन्स. द रायटर रिमेंबर्ड हिज फ्रेंड लंबर्ट. याचं उत्तर पहा. द रायटर रिमेंबर्ड हिज फ्रेंड लंबर्ट बिकॉज ही वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ इन दिस हिस्टॉरिक क्लाइम फ्रॉम दार्जिलिंग. दिस स्कार्फ वॉज गिवन टू हिम बाय हिज ग्रेट फ्रेंड लंबर्ट, सो द रायटर रिमेंबर्ड हिम. A4 should we participate in adventure sports? Justify your answer. पर्सनल रिस्पॉन्स टाईप अशा प्रकारची ही ॲक्टिव्हिटी आहे. याचं उत्तर तुम्ही यस किंवा नो कोणत्याही फॉर्ममध्ये लिहू शकता. याचं एक नमुना उत्तर पहा. यस, आय थिंक वी शुड पार्टिसिपेट इन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. स्पोर्ट्स लाईक ट्रेकिंग, जंगल सफारी, स्काय डायव्हिंग, सायकलिंग आर एक्झाम्पल्स ऑफ ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. I love such sports because they give me joy and excitement. We may participate in such sports to experience thrill. यानंतर पहा A5 ही ॲक्टिव्हिटी आहे ग्रामरवर आधारित. Do as directed. I was wearing a red scarf. Rewrite the sentence in simple past tense. इथं उत्तर आपण सांगू शकतो I wore a red scarf. Nima had given me the pencil. Change the voice. या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट्स आहेत. याचं पॅसिव्ह व्हॉइस दोन प्रकारे करता येईल. द पेन्सिल हॅड बीन गिवन टू मी बाय नीमा किंवा आय हॅड बीन गिवन अ पेन्सिल बाय नीमा. दोन्ही प्रकारे उत्तर आपण इथं दोनपैकी कोणत्या एका प्रकारे उत्तर लिहिलं तरी चालू शकेल. यानंतर ॲक्टिव्हिटी A6 ही ॲक्टिव्हिटी असते बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. Match the following: string, rope, summit, peak, absolutely, completely, exhilarated, very happy. या कॉलममध्ये दिलेले शब्द आहेत आणि बी कॉलममध्ये शब्दांची मिनिंग दिलेली आहे. अशा आपण योग्य जोड्या लावू शकतो. यानंतर क्वेश्चन नंबर 2 पहा. हा क्वेश्चन सीन पोएमवर आधारित आहे. पोएमच्या लाईन्स पहा. सिटिंग इन अ पोर्चवे कूल, सनलाईट आय सी डाईंग फास्ट. Twilight hastens on to rule, working hours have well nigh passed. Shadows run across the lands, but a sower lingers still. Old, in rags, he patient stands. Looking on, I feel a thrill. Black and high, his silhouette dominates the furrows deep. Now to sow, the task is set. Soon shall come a time to reap. Marches he along the plain, to and fro, and scatters wide from his hands the precious grain. Muse I, as I see him stride. Darkness deepens, fades the light. Now his gestures to mine eyes are august and strange. His height seems to touch the starry skies. तोरुदत्त. द सोअर या पोएममधील या लाईन्स वाचल्यानंतर यावर आधारित प्रश्न पहा. Pick out any 4 words that the poet uses to describe the sower. The sower म्हणजेच द फार्मर. शेतकऱ्याचं वर्णन करणारे कोणतेही 4 शब्द लिहा असा प्रश्न आहे. या ठिकाणी अनेक शब्द आहेत. यातले कोणतेही 4 शब्द तुम्ही लिहू शकता. जसे की वर्ड्स डिस्क्रायबिंग द सोअर, लिंगर स्टिल, ओल्ड, इन रॅग्स, मार्चर्स, ब्लॅक अँड हाई, ऑगस्ट पर्सनॅलिटी एट्सेट्रा. A2 ओल्ड, इन रॅग्स, ही पेशंट स्टँड्स, एक्सप्लेन. या ठिकाणी एक ओळ दिलेली आहे आणि ही ओळ तुम्हाला स्पष्ट करून याचा अर्थ 2-3 वाक्यामध्ये लिहायचा आहे. याचं उत्तर पहा. इन दिस लाईन द पोएट डिस्क्राइब्स द सोअर. ही इज ॲन ओल्ड मॅन. हिज क्लोथ्स आर ओल्ड अँड इन टोर्न कंडिशन. दो द वर्किंग आवर्स आर ओव्हर, ही रिमेन्स इन द फील्ड. The line reveals real life of farmers. नंतर पहा A3 ही ॲक्टिव्हिटी आहे बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स. What are the problems of farmers in Maharashtra? How can we improve their condition? महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न आहेत, त्यांची अवस्था आपण कशा प्रकारे सुधारू शकतो, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो, अशा प्रकारचा हा पर्सनल रिस्पॉन्स टाईप प्रश्न आहे. याचं उत्तर पहा. Farmers in Maharashtra face many problems such as
lack of irrigation facility, load shedding, less crop prices, uncertainty of rainfall, etc. To improve their condition, the government may introduce farmer friendly policies. We may buy vegetables and food grains from the farmers. It's our responsibility to help them. अशा प्रकारचं कोणते उत्तर इथं तुम्ही लिहू शकता. A4. This activity is based on poetic devices. Name and explain the figure of speech. Darkness deepens, fades the light. या लाईनमध्ये आपण सांगू शकतो figure of speech is alliteration because in this line sound d is repeated. A5. This activity is based on poetic creation. Compose a short poem on a farmer in 4 to 6 lines. शेतकरी या थीमवर आधारित एक 4 ते 6 ओळीची कविता लिहा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. एक नमुना पोएम पहा. इंडियन फार्मर्स दे वर्क हार्ड डे अँड नाईट. Others waste their time in useless fight. We must respect our farmers. They are our food providers. माइंड मॅप यावर आधारित विचारलेला हा प्रश्न आहे. Prepare a mind map using your ideas or thoughts to develop the topic best sources of entertainment. या ठिकाणी बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट या थीमवर आधारित एक माइंड मॅप काढा असा हा प्रश्न आहे. याचे एक नमुना उत्तर पहा. बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट रीडिंग बुक्स ऑफ युअर चॉईस, रीडिंग पोएम्स, रीडिंग नॉवेल्स, रीडिंग न्यूजपेपर्स असे इथं पॉईंट्स तुम्ही ॲड करू शकता. यानंतर वॉचिंग टी व्ही अँड फिल्म्स, वॉच युअर फेवराईट टी व्ही सिरियल्स, वॉच फेवराईट फिल्म्स एट्सेट्रा. लिसनिंग म्युझिक या ठिकाणी तुम्ही पुन्हा सब पॉईंट सांगू शकता. लिसनिंग रेडिओ और विजिट व्हेरियस ॲप्स इन युअर स्मार्टफोन. यानंतर फॉलो युअर हॉबी. यानंतर पुढचा पॉईंट व्हिजिटिंग प्लेसेस, व्हिजिटिंग गार्डन्स, गो टू अ टूर, अरेंज स्मॉल ट्रिप्स एट्सेट्रा. डिस्कशन विथ फ्रेंड्स, टॉक टू युअर फ्रेंड्स. ड्रॉइंग अँड पेंटिंग, ड्रॉ पिक्चर्स, पेंट पिक्चर्स. अशा प्रकारच्या कोणतेही आयडियाज तुम्ही वापरून हा माइंड मॅप पूर्ण करू शकता. फक्त तुम्ही दिलेला टॉपिक त्याचं नाव पहा व त्यावर आधारित तुमच्या मनातील आयडियाज तुम्ही इथं लिहू शकता. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1, 2 व 3 हे एकूण 25 गुणांसाठी विचारलेले 3 प्रश्न होते. एक नमुना प्रश्नपत्रिका व त्याची उत्तरे तुम्ही अभ्यासली आहेत.